नमस्कार. कधीकधी एक साधासा फोन कॉल खूप मोठी गोष्ट सांगून जातो. लोकांच्या मनात काय सुरू आहे, व्यवस्थेकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत, हे सगळं त्या एका कॉलमध्ये समोर येतं. आज आपण अशाच एका व्हायरल झालेल्या फोन कॉलबद्दल बोलणार आहोत, ज्याने एका सामान्य माणसाचा आवाज थेट मंत्रालयापर्यंत पोहोचवला. आणि या कॉलची सुरुवातच होते एका अशा वाक्याने की समोरचा माणूस पण चक्रावून जाई. त्यांना म्हणा, वकिली बंद करा. हे शब्द आहेत एका सामान्य नागरिकाचे, जे थेट राज्याच्या कृषी मंत्र्यांच्या ऑफिसमध्ये फोन लावून बोलत होते. ह्याच एका वाक्याने त्या पूर्ण संभाषणाचा टोन सेट केला, जे नंतर सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झालं. तर मग ही गोष्ट आहे तरी काय? कोण बोलत होतं, कोणाला बोलत होतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं का? चला जरा सविस्तरपणे समजून घेऊया. तर बघा, फोन करणारे होते दत्तात्रय पवार, पुणे जिल्ह्यातले एक सामान्य नागरिक. आणि फोन कोणाला होता? तर थेट महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांच्या ऑफिसला. म्हणजे हे एक थेट संभाषण होतं, कुठलाही आडपडदा न ठेवता. एका बाजूला एक नागरिक आणि दुसऱ्या बाजूला थेट शासन. पण एवढा राग, एवढा संताप का करावा लागला असेल त्यांना हा फोन? याच्या मागे एक मोठं कारण आहे. आणि हे कारण म्हणजे अवकाळी संकट. आता अवकाळी संकट म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ऐनवेळी येणारा पाऊस, जो शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेतो. अक्षरशः वर्षभराची मेहनत वाया जाते आणि शेतकरी प्रचंड मोठ्या आर्थिक संकटात सापडतो. आणि याच गोष्टीचा दत्तात्रय पवार यांना राग आला होता की बघा, एका बाजूला शेतकरी ह्या अवकाळी पावसामुळे अक्षरशः कोलमडून पडलाय, आणि दुसऱ्या बाजूला त्यांचा आरोप होता की मंत्री महोदय मात्र दुसऱ्याच राजकीय कामांमध्ये व्यस्त आहेत. हा जो फरक होता ना, तो त्यांना सहन झाला नाही, आणि म्हणूनच त्यांनी थेट फोन लावला. बरं, तर मग त्यांना हवं तरी काय होतं? त्यांच्या नेमक्या मागण्या काय होत्या? त्यांच्या मागण्या अगदी स्पष्ट होत्या बघा. पहिली, की तुम्ही इतरांची वकिली करणं बंद करा. म्हणजे काय? तर इतर राजकीय गोष्टींमध्ये लक्ष घालू नका. दुसरी, तुमचं सगळं लक्ष फक्त आणि फक्त या अवकाळी संकटावर ठेवा. आणि तिसरी, जी सगळ्यात महत्त्वाची मागणी होती, की ताबडतोब नुकसानीचे पंचनामे करायचे आदेश द्या. म्हणजे शेतकऱ्यांना काहीतरी मदत मिळेल. आणि मग ते जे बोलले ते खूप महत्वाचं आहे. ते म्हणतात, आपलं नाव खराब नका करू. आपण कृषीमंत्री आहात, वरिष्ठ पदावर बसलेले आहात तुम्ही. म्हणजे इथे ते फक्त तक्रार नाही करत आहेत, तर ते त्यांना त्यांच्या जबाबदारीची, त्यांच्या पदाची आठवण करून देत आहेत. एक प्रकारे भावनिक आवाहन करत आहेत. चला, आता बघूया की या सगळ्यावर मंत्रालयातून म्हणजे ऑफिसमधनं काय उत्तर आलं. आता इकडे एवढा संताप, एवढा भावनिक कल्लोळ, पण पलीकडनं उत्तर आलं अगदी शांत, एकदम प्रोफेशनल. मंत्र्यांच्या पीएने सांगितलं, हो, तुमचा निरोप नक्की पोहोचवला जाईल. त्यांनी हेही स्पष्ट केलं की साहेबांना परिस्थितीची कल्पना आहे, पण ते एका कार्यक्रमात आहेत. आणि शेवटी रेकॉर्डसाठी त्यांचं नाव आणि जिल्हाही लिहून घेतला. म्हणजे बघा, एका बाजूला संताप आणि दुसऱ्या बाजूला एक ठरलेली प्रक्रिया. तर मग या सगळ्याचा अर्थ काय लावायचा? हा फक्त एक फोन कॉल होता की याच्या मागे अजून काहीतरी आहे? हे संभाषण जर आपण नीट पाहिलं तर दोन बाजू स्पष्ट दिसतात. एकीकडे आहेत दत्ता पवार, एक नागरिक, जे थेट जाब विचारत आहेत, कर्तव्याची आठवण करून देत आहेत. आणि दुसरीकडे आहे मंत्री कार्यालय, जे एक प्रक्रिया म्हणून तो निरोप स्वीकारत आहे आणि पुढे पोचवण्याचं आश्वासन देत आहे. आणि हीच तर खरी गोष्ट आहे. हा फक्त एक फोन नाही आहे. हे आजच्या काळातल्या एका मोठ्या बदलाचं लक्षण आहे, जिथे सामान्य माणूस टेक्नॉलॉजी वापरून थेट निवडून दिलेल्या प्रतिनिधींना प्रश्न विचारतोय, त्यांना रिअल टाईममध्ये जबाबदार धरतोय. पण मग शेवटी प्रश्न उरतोच की असा एक व्हायरल झालेला फोन कॉल खरंच काही बदल घडवू शकतो का? तो व्यवस्थेचं लक्ष वेधून घेऊ शकतो का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, अशा घटनांमुळे प्रत्यक्ष धोरणांमध्ये काही फरक पडतो का, यावर नक्की विचार करायला हवा.